मी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं तुम्हाला, आपण जरी बैठकीच्या शेवटाकडे असलो, आपला पहिल्यांदा शब्द आहे ना आता पण, मी मरण पण मागं नाही हटणार तुमच्याशी गद्दारी नका. आणि माझ्या कुटुंबाला तसं सांगितलेलं आहे, जाहीर कुटुंबाला सांगितलं. माझ्या परिसरातल्या लोकांना माहिती 123 गाव म्हणजे 11 तालुक्यातले गाव आहेत. मीच माझ्या परिवाराला सांगितलं, बापाला सुद्धा सांगितलं तुम्हाला 4 पोर आहेत, 3 पोरावर आनंद व्यक्त करायचा जरी मेलो तर डोळ्याला पाणी सुद्धा नाही. आणि बायकोला सुद्धा सांगितलं मी क्षत्रिय मराठा, लढायला एकदा उतरला तर मागे सरकत नाही, कुकू बसून तयार राहायचं, तो आलो तर तू आणि तसा माझा मी हटणार नाही, तुम्ही त्याची काळजीच करू नका. फक्त तुम्ही बी आता कशात कमी पडू नका, तुम्हाला देवाने काही कमी केलेलं नाही कोणाला. मतभेद जळून द्या तिकडे, काय मतभेद बांधा टोकरीने मतभेद काय दुसरं काय. आता जे लग्न सांगतो तुम्हाला, मला मोजता येण्यात इतके लग्न झाले. एकदाच म्हणलं फक्त साधे लग्न करा. इंजिनियर पोर सुद्धा 70,000 सामानावरच लग्न करायला लागले. बांध फोडाय सुद्धा मराठी ग्रामीण भागात आता कमी गेले. खुशात 2-2 फूट सोडून दिले. जे 13 वर्ष बोलत नव्हते आमच्या शेजारी गाव, एकमेकाचं दार सुद्धा बघत नव्हते राजकारण्या लोकांमुळे. यांचे पोरं मोठे व्हायचे, वाटोळे आपल्या घराचे, एकामेकाच्या दारात उभारत नव्हते. नुसता गावात गेलो तर दोघं एकत्र बसायला लागले. वैरच लोकांनी कमी केले, वैरच लोकांनी कमी केला. म्हणून आपल्याला नको भेद असले तरी बघितलं असतं डोळ्यात तरी म्हणून इथून पुढे नीट राय, तुला गंगा धुवून आणतो. काय करता मग आता इथून पुढे नीट राहा म्हणून इथून पुढे फक्त करू नको. इथून मग झालं असेल सगळे सोडून द्या, असं नसन माहित नाही. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आपल्याला खरंच वेळलंय बघा. मी तुम्ही माझ्यापेक्षा किती ज्ञानी मला चांगला माहिती, तरी मी पोरगा म्हणून माझ्या आडाने भाषेत सांगतो, आपल्या जातीला सगळ्यांनी घेरलंय, कमवून घेरलंय, काहीच माहित नाही. आपला माणूस म्हणला की कामच होत नाही, आपला नोकरीला टक्का कमी झाल्यामुळे आपल्या फायद्यावर सही होत आणि आपल्याला कोणी मदत करेल. इतकी भयान परिस्थिती झाली, चारही बाजून आपल्याला चेंगरा ठरली. त्याच्यामुळे मतभेद सोडूनच द्या, जाऊ द्या तिकडे, त्याला जाळूनच टाका, काहीच नाही राहिलं त्याच्यात. कोणचंच वैर नाही आपलं. थोडीफार मोठेपणाचे रुसाफुटी असं एवढं ह्या आंदोलनात तुला नाही मान मिळत, नको मिळू दे माग सर, काय करतो मला कचाकच घोडेला येतेच भाऊ. ओके सर, कुठं नाही बोलत मी गपचिप सहन करतो. मग जाऊन ते आता नंतर बघू, आरक्षण संपल्यावर काही काम आहे का आपल्याला. आरक्षण